घरात सुख समृद्धी हवी असेल तर मग एकदा भिंतीवरची ही चित्र नक्की बदलून पाहाच. शास्त्रानुसार आपल्या घरातील भिंतीवर आपण जी चित्र लावतो ती केवळ सजावट नाही तर आपल्या आयुष्यातील ऊर्जेवर मोठा प्रभाव टाकतात. कामधेनू ही एक इच्छा पूर्ण करणारी गाय मानली जाते. पण तिच्यासह इतर काही खास चित्रांचा मेळ घातल्यास घरामध्ये सुख शांती आणि समृद्धीचा कायम वास राहतो. मग घरात अशी कोणती चित्र लावावी? चला जाणून घेऊया. घर सजवताना आपण अनेकदा रंगांचा आणि फर्निचरचा विचार करतो. पण भिंतीवर लावलेली चित्र आपल्या प्रगतीची दिशा ठरवतात. वास्तुशास्त्रानुसार विशिष्ट ऊर्जा आकर्षित करणारी काही चित्र घरात असणं अत्यंत लाभदायक ठरतं. जसे आधी सांगितल्याप्रमाणे कामधेनू गाय. कामधेनू ही पौराणिक काळापासून इच्छापूर्ती करणारी गाय मानली जाते. तिचे वासरासह असलेली चित्र किंवा मूर्ती ही घरात असणे अत्यंत शुभ मानलं जातं. ह्यामुळे घरात अन्नाची आणि धनाची कधीही कमतरता भासत नाही असं सांगितलं जातं. मानसिक शांतता सुद्धा लाभते. शिवाय कामधेनूचं चित्र घराच्या ईशान्य कोपऱ्यात लावल्यानं घरात सकारात्मकता वाढते असंही म्हणतात. मग तुमच्याकडे कामधेनू गाईचं आणि वासराचं चित्र आहे का किंवा मूर्ती आहे का? कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याचे होणारे लाभसुद्धा शेअर करायला विसरू नका. त्यानंतर दुसरं, 7 धावत्या घोड्यांचे चित्र. यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी आणि करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी 7 धावणाऱ्या घोड्यांचे चित्र हे खूप लोकप्रिय आहे. पण हे 7 धावणारे पांढरे घोडेच असावेत. हे चित्र प्रगती, वेग आणि इतर शक्तीचं प्रतीक मानलं जातं. व्यवसायात किंवा नोकरीत येणारे अडथळे दूर करण्यासाठी हे चित्र खूप शुभ मानलं जातं. हे चित्र पूर्व म्हणजे ईस्ट किंवा दक्षिण दिशेला म्हणजे साऊथ दिशेला नक्की लावावं. ह्या दिशेला असणारी भिंतीवर हे चित्र लावणं शुभ मानलं जातं. मात्र घोड्याचं तोंड घराच्या आतल्या बाजूला असावं हेही तितकंच लक्षात ठेवावं. आता 7 धावणाऱ्या पांढऱ्या घोड्यांचं चित्र तुमच्याकडे सुद्धा आहे का आणि त्याचे शुभ परिणाम तुम्हालाही जाणवलेत का? कमेंट करून नक्की शेअर करा. त्यानंतर तिसरं चित्र म्हणजे जोडीने पोहणारे हंस किंवा पक्षी. कौटुंबिक सुख आणि पती पत्नीमधील प्रेम वाढवण्यासाठी ह्या चित्राची निवड महत्त्वाची मानली जाते. 2 हंसांची जोडी किंवा राधाकृष्णाचे चित्र घरात लावण्याने नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो आणि नकारात्मकता दूर होते. चित्र हे नैऋत्य कोपऱ्यात म्हणजे साऊथ वेस्ट म्हणजेच घराच्या दक्षिण पश्चिम भागात लावावं असं सांगितलं जातं. हे चित्रसुद्धा तुमच्या घरी असेल तर त्याचे अनुभव शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर चौथा आहे खळखळता धबधबा किंवा पाणी वॉटर फाउंटन किंवा वॉटरफॉलचं चित्र असणं खूप महत्त्वाचं मानलं गेलं. कारण हे समृद्धीचं आणि पैशाच्या ओघाचं प्रतीक मानलं जातं. शांतपणे वाहणाऱ्या पाण्याचे चित्र हे घरात असल्यास उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. घरात असलेला जडपणा किंवा कामात आलेली सुस्ती यामुळे दूर होण्यास मदत मिळते असंही म्हणतात. पाण्याचे चित्र नेहमी उत्तर म्हणजे नॉर्थ किंवा ईशान्य म्हणजे नॉर्थ ईस्ट दिशेलाच लावणं योग्य ठरू शकतं. आपल्याकडे यापैकी कोणते चित्र आहे का? कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर 5वं चित्र घनदाट हिरवं जंगल. निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने मन प्रसन्न राहतं आणि बुद्धी तल्लख होते. हिरवळीचे हे चित्र घरातील मुलांच्या अभ्यासासाठी आणि एकाग्रतेसाठी उत्तम मानले गेले. त्यामुळे घरातील वायुतत्व संतुलित राहतं. हे चित्र नेहमी पूर्व दिशेला म्हणजे ईस्ट दिशेला लावणं सर्वात जास्त फायदेशीर ठरतं. त्याचबरोबर आपण सूर्योदयाचे चित्रसुद्धा आपल्या घरात लावू शकता. त्यामुळे नवीन सुरुवात होते. आशा आणि यशाचे प्रतीक असणाऱ्या ह्या सूर्यदेवाचे चित्र
घरात सकारात्मकता वाढवण्यास मदत करते. करिअर आणि आत्मविश्वासासाठी हे चित्र अतिशय शुभ मानलं गेलं. हे चित्र लावताना दिशा खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे पूर्व दिशेला सूर्योदयाचे चित्र आवर्जून लावावं. घरात लावलेली ही चित्र फक्त सजावट करत नाही, तर ती आपल्यावर, ऊर्जेवर, मनस्थितीवर आणि नशिबावरही परिणाम करतात. योग्य दिशा, योग्य चित्र आणि योग्य भावना ह्या तिन्ही गोष्ट एकत्र आल्या तर घरात सकारात्मक बदल नक्कीच दिसायला लागतील. सर्वात महत्त्वाचं काय आहे तर चित्र पाहिल्यावर तुमच्या मनात शांतता, आनंद आणि पॉझिटिव्ह एनर्जी आली पाहिजे. जबरदस्तीने किंवा फक्त ट्रेंड पाहून चित्र अजिबात लावू नका. घरात कोणतेही चित्र लावताना एक नियम मात्र लक्षात ठेवा, जसं चित्र तशी ऊर्जा. तुम्ही ज्या प्रकारची ऊर्जा घरात आणू इच्छिता तशीच चित्रांची निवड करा. घरात योग्य दिशेनुसार योग्य चित्र लावा आणि आयुष्यात सकारात्मक बदल अनुभवा. हे अनुभव शेअर करायला मात्र विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.